Hello guys, how are you? Welcome to my YouTube channel. आजचा दिवस तुमचा कसा होता? माझा ठीकठाक होता. आत्ता म्हणजे मला वाटतं आय थिंक 10:30ला मी काहीतरी जेवले आणि आता मेडिसिन्स खाल्ले. आता बहुतेक मी झोपेल आणि उठेल शायद 2:30-3ला. तसंच चाललं आहे माझं, काय माहिती काय. आता मी 5 वाजता झोपली आणि परत 8 वाजता काहीतरी उठली. नाश्ता वगैरे बनवला, म्हणजे आजचा दिवस नाश्ता वगैरे बनवला आणि मग मी आय थिंक 10 वाजता क्लासला गेली आणि मग आले. हे तुम्हाला दिसतं आहे दाताच्यामध्ये इथे फट आहे. हे तर फट नॅचरली आले, पण ही जी फट आहे ना, ही जी फट दिसते ना, ही मी केलेली आहे. मी जेव्हा आय थिंक 11-12मध्ये होती तेव्हा मी ना असं पिन घेतलेली, सेफ्टी पिन असते ना, ती नाही घेतलेली. आणि ना काहीतरी अडकलं होतं की काहीतरी होत नाही, मी असं टाईमपास म्हणून असं केलं आहे असं. तर तेव्हापासून थोडीशी फट होती. पण आता जसं जसं एज होत चालली आहे ना, आय थिंक एज नाही, मला वाटतं मी डेंटिस्टकडे गेलेली कशासाठी तरी, कळतं काय ते दात करण्यासाठी. आणि मग त्याने ना इकडे माझ्या इकडे ना ते येल्लो काय साठतं ना, काय त्याला बोलतात मला आठवत नाही. आणि ते ब्लॅक पण आहे थोडंसं. तर ते जे साठलेलं होतं ना, तर ते काढलं त्याने. तर तेव्हापासून माहीत नाही, हे ना दाताच्यामध्ये फट झाली आहे जास्त. हे पण ऑटोमॅटिकली झाले. आणि हे म्हातारी होत चालली मी, आता तेवढंच बोलू शकते. मग ही जी फट आहे ना, मी पिननी केलेली आहे. तर मी तुम्हाला सांगते की जे पण का यंग मुली आहेत, सेफ्टी पिन घेऊ नका. आणि सेफ्टी पिननी असं दात वगैरे कोरात बसू नका, खरंच सांगते. सेफ्टी पिन असं मग तुम्हाला अशी फट दे. आणि असं बोलतात ज्याला फट असते ते काय लकी असतं वगैरे वगैरे. काहीच लकी नाही. हे काय चांगलं दिसतं काय? मला नाही आवडत. थोडीशी फट असते तर वेगळी बात आहे, ही जास्त फट आहे. मला काय जास्त एवढं आवडत नाही. पण ठीक आहे, आता जसं आहे तसं आहे, काय करू शकतो त्याला. हां, डेंटिस्टला जाऊन नीट करू शकते. त्यासाठी पण पैसे लागतात. बघू पैसे साठले की मग जाऊ आपण डेंटिस्टकडे. तर मग असा होता माझा दिवस. आणि काय नाही, आज अंजूचा बड्डे होता. माझी जी छोटी स्टुडंट आहे तिचा बर्थडे होता. सकाळी मॉर्निंगमध्ये तिचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला. आणि सगळे पोरांचे मी फोटोज बहुतेक टाकले नाही आहे, टाकेल मी. बस अजून तसंच गेला माझा पूर्ण अख्खा दिवस. आणि हां, आज मम्मीने मला खायला दिलेलं मस्त मस्त. माझी मम्मी चिकन मस्त बनवते. ॲक्च्युली माझ्या पप्पाने बनवलेलं चिकन, म्हणजे दोघंजणं साथमध्ये असं बनवतात. पण छान बनवतात चिकन, खूप छान बनवलेलं चिकन मी खाल्लं. आज चिकनची ग्रेव्ही खाल्ली आम्ही, आफ्टरनूनला खाल्ली. तर असं माझा दिवस गेलेला आहे. तुम्हाला बोर होत असेल ना? हां, मी पण बोरच झाले सकाळपासून. तर मी संध्याकाळी आली आणि मला वाटलं माझा गॅस संपला की काय, पण होता. मग मी पास्ता बनवला माझ्या स्टाईलमध्ये. त्यात मी कांदा लसूण मसाला टाकला पास्तामध्ये, म्हणजे मी पास्ता मसाला पण टाकला. आणि त्याच्यात आहे ना धनिया पावडर, गरम मसाला पावडर, मला सांगते मिरची पावडर, कांदा लसूण मसाला पावडर सगळं टाकलं. चांगलं लागलं, काय एवढं वाईट नाही लागलं, छान लागलं. खाल्लं मी. आणि मग आता माझा नवरा पण जॉबवरून येईल, मग खाईल. असं होतं माझा दिवस. आणि होप तुमचा पण दिवस चांगला गेला असेल. आणि मी बघते की तुम्ही मला बघता आहेत, मला लाईक करता आहेत आणि मला सबस्क्राईबही करता आहेत. आणि मला खरंच खूप खूप थँक्यू मी बोलू शकते तुम्हाला अजून. थँक्स फॉर सपोर्टिंग and subscribe to my channel. Support me guys. I really need your support. खरंच आपण आय थिंक आता 200 and 2000 होते, तर झालं तर खूप चांगलं आहे.
तर सध्या माझे 205 सबस्क्रायबर आहे. तर त्या सगळ्या सबस्क्रायबरना थँक्यू. तुम्ही मला म्हणजे पसंत करत आहात. मी असंच एंटरटेन करीन आणि तुम्हाला डेली काय होतं माझ्याबरोबर, काय झालं माझ्याबरोबर म्हणजे पूर्ण दिवसामध्ये तसे व्लॉग्स मी टाकत जाईन. तुम्ही पण मला सांगत जा काहीतरी असं स्पेशल काहीतरी घडत असेल तर. असं काय आहे नाही माझ्याबरोबर आज तर काय स्पेशल घडलं नाही. जेव्हा घडेल तेव्हा मी सांगेनच तुम्हाला. आजचा दिवस ठीकठाक होता बस. थँक्यू फॉर सबस्क्रायबिंग. मी रील्स पण बनवते, त्याला पण लाईक करा. लाईक, सपोर्ट अँड सबस्क्राईब. आणि मला तर खूप झोप आलेली आहे. सो लव बाय.